हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज परत गावी खूप दिवसांनी गावाला आलो आहे. ॲक्च्युली 1 or 2 monthsने मे बी गावाला आलो आहे. आणि गावाला येण्याचं कारण म्हणजे तर आमच्या मंदिरामध्ये जो कलश लावायची त्याची पूजा आहे. त्यामुळे आम्हाला कालभैरव मंदिराची. सो वी आर हिअर नाव. आणि आता बघूया, कारण सकाळपासून मी व्लॉग केला नव्हता, कारण काहीच नव्हतं. सकाळी उठलो अँड जस्ट हॅव अ फ्रेश सगळं, म्हणजे ऑलरेडी सगळं फिरलो. कारण आम्ही रात्री काहीतरी पहाटे आम्ही 4 वाजता आलो, त्यामुळे एवढं काही करता आलं नाही मला. बट नाव थोडा आहे टाईम, उद्याचा पण टाईम आहे. सॅटर्डे संडे मी आज ऑफकोर्स लीव घेतलेली आहे ऑफिसची. सो वी आर प्लॅनिंग टू डू समथिंग. पण कोण आहे नाही, विवेक आहे फक्त माझ्याबरोबर, दुसरं तर कोण नाही आहे. आणि सेकंड रिझन ऑफकोर्स दुसरं एक सांगते मी तुम्हाला. तर हे आहे कारण आम्ही आता प्लॅन करतो आहे की स्विमिंग पूलचं एक करायचं. त्याच्यानंतर आमची जी दिवाळं आहेत ती सगळी आम्ही, जे वॉल्स आहेत, काय बोलतात त्याला, कुंपेन, काय, त्याच्यानंतर ते केलेलं आहे. मागचा पोर्च आहे तो केलेला आहे. तर आम्ही सगळं जरा करतो आहे. त्यामुळे हे बघा, सामान वगैरे पडलेलं आहे. त्यामुळे आम्ही परफेक्टली इकडे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. सध्या माझ्या व्लॉगमध्ये प्रॉब्लेम असा होतो आहे की मी क्लिअरली काही गोष्टी बोलत नाही आहे, बिकॉज खूप गडबड होते. आणि आमची घरातली माणसं असली तर आमचा गडबड म्हणजे ऑन द पिक असतो. त्यामुळे आम्ही तिथे काही करू शकत नाही. आणि प्लीज यार, काय मस्त माझ्या फेसवर लाईट पडते. तर मेकअप पॉईंट झालेला आहे. आता मामाची पण गाडी आलेली आहे, म्हणजे मामासुद्धा येतो. त्यामुळे मामा पण येणार आहे, मामी आहेत, काका आहेत आमचे. त्यामुळे आता सगळे जाणार आहोत. सांगते मग पुढे काय आहे. तोपर्यंत बाय बाय. तर मी आता आलेली आहे. जास्त बोलता आलं नाही म्हणून आता वरच काम झालं होते. तर पालखी होती, तर ती पालखी पूर्ण गावात फिरणार होती. तर आम्ही सगळे एक्सायटेड होतो. त्याच्यानंतर मम्मी पाया पडली, त्याचा मी व्हिडिओ काढला होता. असाच आता ही पालखी पूर्ण गावात फिरणार आहे. आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. मेकअप तर चांगला झाला आहे माझा. तर आता आम्ही हे सगळे डान्स, तेच म्हणतात, डान्सच करत होते. कीर्तन चालू होतं, नाव घेत होते देवाचे. सगळं तसंच हळू आम्ही करत होतो. कारण हे कलश पूजन होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं. कलश पूजनामध्ये सगळे गावकरी एकत्र होतात आणि मग पूजा, कलश, कीर्तन असं सगळं काही होतं. तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये भेटेलच. मम्मी फुगडी खेळत होती. त्याच्यानंतर मग सगळे एक करून फुगडी खेळत होते सगळी. म्हणजे तिथे असतं चालू, असं जसं आपण दिंडीला करतो. मी दिंडी यात्रा पण मी बघितलेली आहे. मग त्याच्यानंतर एक आय डोंट नो काय, पण आमच्यात करतात असं दिंडीमध्ये. सप्ताह चालू होणार आहे आता. त्यामुळे मी आणि मम्मी पण भेटलो होतो. मम्मीला मी दाखवून मम्मी पण सुद्धा दिसत होती माझी, ऑफकोर्स. आणि मी साईडने चालत होते ना, मला काही ना काहीतरी लागतच होतं. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या मेन्स जे होते, सगळे माणसं जी होती, त्यांचा डान्स होता. अरे किती भारी वाटतं माहिती आहे त्या घोषात, म्हणजे जी घोषणा होते त्याच्यामध्ये काय भारी डान्स करतात ती लोकं. आणि मी हे बघितलेलं आहे ऑलरेडी, बट हे काहीतरी वेगळंच होतं. कारण मी फ्रंट एकदमच तिकडे उभं राहून सगळं बघत होते. त्याच्यानंतर मग सगळेच एकत्र आले, एक पॉईंट घेतला, म्हणजे एक बोलतात ना, एक साईडचा पॉईंट घेतला आणि त्याच्यामध्ये सगळे एकत्र झाले. आणि सगळ्यांनी मग एक साथ आम्ही सगळ्यांनी, म्हणजे ह्यांनी सगळ्यांनी कीर्तन केलं. आणि त्याच्यामध्ये डान्स असतो, फुगडी असते. त्याच्यानंतर अजून काय बोलतात मला माहिती नाही, प्लीज कमेंटमध्ये सांगा. कारण मला तरी एवढं शब्दाचं उच्चारण मी केलेलं नाही. आपण डान्स किंवा नाचतोय हे सगळं बोलू. मम्मी सेकंड टाईम सगळ्यांसोबत, म्हणजे एक करून सगळ्यांसोबत डान्स करत होती, फुगडी करत होती. तर तुम्ही बघितलं, अरे किती जण पडली माहिती आहे तिथे. माझ्या मम्मीने, माझ्या आत्यांना पण असा धक्का लागला चुकून. त्याच्यानंतर मग छान डान्स झाला. आणि ह्याच्यामध्ये काही DJ काही नव्हतं, फक्त टाळ होतं. त्याच्यानंतर हाताचं बस तेवढंच. आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात आलो, मस्त दर्शन घेतलं. सागर पप्पा आणि विवेक होतेच. सागर आणि पप्पा ते झाले होते जरा, पण त्यांनी काय डान्स केला नाही, ते आपले लांबच होते. तर हाय करायला लावलं तर हाय पण नाही केलं.
मग काय त्याच्यानंतर मग कीर्तन चालू झालं. तर हे सगळी आळंदीची माणसं आहेत जी इकडे आली होती फॉर द कीर्तन. आणि मग असं कीर्तन झालं आमचं. तुम्ही बघू शकता थोडेफार घोषणा मी दाखवीन की कसं नाचत होते. म्हणजे एक वे असतो त्यांचा, ते करत होते. सागरसुद्धा टाळ्या वाजवत होता. हळूहळू तो पण टाळ्या वाजायला लागला. मग आम्ही जेवलो. प्रसादही होता. मला वाटलं नव्हतं आम्ही सगळे म्हणजे प्रसाद करून जाऊ, कारण आम्ही विचार केला होता की पाय पडायचं आणि मग जायचं. बट नाही, आम्हाला हे करायचंच होतं. आम्ही सगळे मस्त, हे बघा कसं, थांब ग, मध्येच व्हॉइस ओव्हरच्या मध्ये माझी मम्मी आलेली होती, त्यामुळे स्टॉप केलं होतं मी. तर त्याच्यानंतर परत चालू. ही छोटी पोरंसुद्धा गात होती. मम्मी याला काय बोलतात तू सांगू शकतेस? हे कीर्तन आणि हे मी यात कन्फ्यूज झालेली आहे म्हणून म्हणलं त्याला काय म्हणतात. काय बोल बोल. तर तुम्ही तोपर्यंत ऐका. हे एक काही मूव्स पण करू, काय बोलतात, स्टाईल काय बोलतात त्याला. हो हे सगळं करत होते. अरे ती काय उंच उंच उड्या पण मारत होते मम्मी. हो कीर्तनात करतात ते बसून, मग त्याच्यानंतर तबला वाजून, टाळ वाजून. हो फुगडी तर दाखवली, तुझी पण दाखवली मी. तर आम्ही सगळे अशी मजा केली आहे. आता हे सगळं झाल्यानंतर बेसिकली आम्ही हे सगळं म्हणजे आम्ही सगळं अटेंड करतो. हो ऑलमोस्ट 1-1.5 तास होतं. त्याच्यामध्ये एक आजींच्या अंगातही आलं. ते मला थोडीशी भीती वाटते. ते काय घाबरायचं नसतंच म्हणा, बट स्टील मला ते थोडी भीती वाटते. आणि मग मस्तपैकी साईड बाय साईड आम्ही मग एक मागे पुढे त्यांचा जोश म्हणजे काय वाटत होता माहिती आहे. म्हणजे ओल्ड माणसं, म्हणजे म्हातारी ते म्हातारी माणसं आणि यंग टू यंग बॉईज, म्हणजे छोटी पोरं, बाप रे. त्याच्यानंतर मग आरती झाली. आरतीमध्ये खूप मजा आली. ढोल ताशा आणि मस्त टाळ. ते पप्पा आमचे, पप्पांना आवडतं, पप्पा करतात, एन्जॉय करतात माझे पप्पा मस्तपैकी. त्याच्यानंतर मग आरती घेतली आम्ही शांतपणे. आणि त्याच्यानंतर मग जेवण. बाप रे, मी पहिल्यांदा म्हणजे एक भंडाऱ्यात तर आपण खातो, मी खाल्लं नाही आहे, पण मी ह्यात पहिला जो प्रसाद असतो तो खाल्ला. आणि काय मुगाची भाजी आणि भात होता, वाव, एवढं भारी वाटलं मला खाताना, काय बोलू. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो ऑफकोर्स. आणि तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगते, जाऊन नक्की ऐका. हाय गाईज, आय एम बॅक. आम्ही आलो, जेवण केलं तिथे प्रसाद जसं तुम्ही बघितलं, आणि आम्ही आलो. आणि त्यानंतर ॲक्च्युली आहे ना, मग सागर आणि पप्पांचं जेवण बाकी होतं. मी एक जस्ट किस्सा सांगते तुम्हाला की काय झालं. तर आम्ही बसलो, म्हणजे उभा राहिलो होतो, आणि अचानक आय फील आम्हाला ओळखतं असं नाही, पण मला जास्त नाही म्हणजे मला ओळखतात पण मी त्यांना ओळखत नाही, कारण मी जास्त इथे नसते. तर ती लोकं देवर लाईक की आम्ही तुझा व्हिडिओ बघतो, आम्हाला खूप आवडतं, आम्ही आमच्या स्कूलमध्ये आमच्या वर्गात सांगतो की आज काय झालं बघा, असं तसं आम्ही डिस्कस करतो ह्याच्यावर. तर मला खूप भारी वाटलं. मी त्यांचा ॲक्च्युली व्हिडिओ घेऊ नाही शकली, पण नक्की जेव्हा मी घेईल तेव्हा तुम्हाला दाखवेल. बट खूप भारी वाटलं खरंच. मला तरी खूप भारी वाटलं की सगळे असे ओळखतायत अँड ऑल, की हां मी तुझा व्हिडिओ बघतो हां, असं झालं. सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी. आणि नाव नाव आता आमचं ते झालेलं आहे, म्हणजे सगळं देवाचं. आता उद्या आहे, उद्या पूजा आहे, सो त्याच्यासाठी आता उद्या पण भेटूया. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही नक्की करा. कारण मी बघते की माझे व्हिडिओ आमच्या गावात खूप बघितले जातात. आमच्या गावात आहेत लोकं जी बघतात खूप. तर खूप भारी वाटतं आहे. आय एम व्हेरी हॅपी. खरंच छान वाटतं आहे. आणि थँक्यू सो मच गाईज, जेही मला आज भेटले आणि जे मला रोज बघतात त्यांच्यासाठीही थँक्यू सो 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 मच. खूप भारी वाटलं. आणि खरंच असंच प्रेम करत राहा. आणि मस्त मस्त व्हिडिओ मी आता नक्की टाकत जाईल. एक मोटिवेशन मिळालं मला. मी आज त्यांनाच बोलले की हां मी नक्की रोज व्हिडिओ टाकेन ना. त्यामुळे हाय विवेक होता. सो चला मग भेटूया. आता मेकअप रिमूव्ह करते. आता ब्लॉग टाकला आहे, तो जाऊन नक्की बघा. बाबूच्या बड्डेचा ब्लॉग आहे, तर तोही मस्त आहे, खूप हॅपनिंग आहेत. ॲटलीस्ट 27 मिनिट्स आहे, खूप मोठा आहे. त्यामुळे प्लीज जाऊन बघा, शेवटपर्यंत बघा. मॅच आहे उद्या मॅचचं पण मी तुम्हाला नक्की सांगेल. त्यामुळे बाय. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. बाय बाय.